हा जो राम आहे त्यांनी जे काही अचीव्ह केलंय ते माणसाच्या रूपात राहून केलंय, त्यामुळे तो प्रचंड मोठ्या जनतेला खूप रिलेटेबल वाटतो. असं मी करू शकतो, असं मला करायला हरकत नाही, मला यांच्यासारखं बनायचंय, असं बनलं जाऊ शकतं. हा त्याच्या मागचा खूप मोठा महत्वाचा त्याला वर्शिप करणाऱ्यामध्ये असणारा भाव आहे, करणाऱ्यांमध्ये असणारा भाव आहे की मला असं बनता येऊ शकतं. आता हा जो राजा आहे ना, या राजाबद्दल मी काही प्रसंग सांगतो ज्याच्यामधनं आपल्याला त्याची ताकद, त्याचा अंदाज येईल की काय ताकद होती. आता हा जो राम आहे त्यांनी जे काही अचीव्ह केलंय ते माणसाच्या रूपात राहून केलंय, त्यामुळे तो प्रचंड मोठ्या जनतेला खूप रिलेटेबल वाटतो. असं मी करू शकतो, असं मला करायला हरकत नाही, मला यांच्यासारखं बनायचंय, असं बनलं जाऊ शकतं. हा त्याच्या मागचा खूप मोठा महत्वाचा त्याला वर्शिप करणाऱ्यामध्ये असणारा भाव आहे, करणाऱ्यांमध्ये असणारा भाव आहे की मला असं बनता येऊ शकतं. आता हा जो राजा आहे ना, या राजाबद्दल मी काही प्रसंग सांगतो ज्याच्यामधनं आपल्याला त्याची ताकद, त्याचा अंदाज येईल की काय ताकद होती. की 10 तोंडाच्या रावणाचा वध करणारा तो सुग्रीवपती किंवा सुग्रीव स्वामी हा राम ज्यांनी वालीचा वध केला. वालीचा वध केला म्हणजे वाली हा इतका दुष्ट, इतका ताकदवान होता, की त्यांनी साधारण 10 लाख माणसांना एकटा डॉमिनेट करेल अशी ताकद घेऊन तो जन्माला आला होता. त्याचा भाऊ सुग्रीव हा त्याचा व्हिक्टिम होता. आता जेव्हा तो व्हिक्टिम आहे, 10 लाख माणसाला डॉमिनेट करायची ताकद घेऊन येणारा हा राजा, ह्याला जो मारतो त्याची ताकद काय असेल? म्हणजे जेव्हा हनुमान हे म्हणतात, की मी संजीवनी बुटी असणारा पर्वत द्रोणागिरी उचलतो आणि लक्ष्मणासाठी आणून ठेवतो, पण मी हे करू शकलो श्रीरामामुळे. तर आपल्या डोक्यात येतं की श्रीरामाची ताकद काय आहे? जर हे हनुमान जे करू शकतो त्याचं क्रेडिट श्रीरामाला जात येतं. पण मी तुम्हाला काही प्रसंग सांगतो. ज्या प्रसंगामध्ये आपल्याला अजून कळतं की राम कशा स्वभावाचा होता. पहिला प्रसंग, जेव्हा त्याला कळलं की कैकेयीला भरताला बसवायचंय गादीवर आणि त्याला वनवासाला जायला सांगितलंय रामाला. हे दशरथाकडनं जेव्हा कळलं, तेव्हा इमॅजिन करा तुम्ही, हा प्रसंग असा आहे की उद्या माझं प्रमोशन होणार आहे. उद्या मला कळणार आहे की मी आज मॅनेजिंग डायरेक्टर झालो आणि आदल्या रात्री काहीतरी घडतं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाता आणि तुम्हाला कळतं की तुम्हाला कंपनीतनं काढलेलं आहे आणि मॅनेजिंग डायरेक्टर तुमच्याच कलिगला केले जो तुमचा ज्युनियर आहे. आपली रिएक्शन काय असेल आणि रामाची रिएक्शन काय होती? रामाने पहिला प्रश्न विचारला की मी आईला भेटू का तसंच जाऊ? आणि त्याला तसंच जायला लागलं. दुसरा प्रसंग मी तुम्हाला सांगतो, यातनं त्याचा जो ओबिडियन्स आहे, एकीकडे 10 लाख माणसांना डॉमिनेट करू शकणाऱ्या, वानरांना डॉमिनेट करू शकणाऱ्या, 10 लाख सोर्सना डॉमिनेट करू शकणाऱ्या वालीचा वध करणारा राम जेव्हा वडिलांकडनं येतं की तू वनवासाला जा, तिथं काहीही प्रश्न न विचारता एवढी ताकद, एवढं मनोबल, एवढी अथॉरिटी असून पण तसाच उलटा फिरून वनवासाला जाण्याची सुद्धा त्याच्या मनामध्ये तयारी आहे. हे आहे मनावरती कंट्रोलचं लक्षण. दुसरं, जेव्हा सीतेला कळलं की सुवर्णमृग दिसतंय आणि मला पाहिजे, तेव्हा रामाला माहिती होतं की असं काही नसतं. पण तरी सुद्धा रामाने त्याचा पाठलाग केला, सीतेला पाहिजे आहे, बरं वाटावं यासाठी. याच्यामध्ये बायकोवरती प्रेम असणारा किंवा अयोध्येवरनं 1200 किलोमीटर चालत जाणारा तो नवरा, बायकोवरती प्रेम असणारा राम दिसतो. तिसरा पॉइंट, जेव्हा सीतेचं अपहरण होतं, तेव्हा एक गिधाड, जटायू नावाचं एक गिधाड त्याला म्हणतं की रावण नावाचा एक राजा दक्षिणेकडे घेऊन गेलाय सीतेला. आता सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेलाय हे कळत असताना तोपर्यंत जटायूला रावणाशी सामना करायला लागल्यामुळे तो पूर्णपणे जखमी झालेला असतो, तो मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला असतो. रामाला तो मांडीवर त्याची मान घेण्याची विनंती करतो. जेव्हा मांडीवरती राम
जटायूची मान घेतो तेव्हा जटायू म्हणतो की हे बघ, मला खूप वाईट वाटतंय, कारण काही दिवसापूर्वीच मी असं ऐकलं की तुझ्या वडिलांचं निधन झालंय. त्या अवस्थेमध्ये तुला अजून एक धक्का मिळाला. दशरथाचं निधन झालं होतं आणि रामाना इतक्यातच ते कळलं होतं. अजून एक तुला धक्का मिळाला की आता सीतेचंही अपहरण झालंय. पण आता हे नक्की की मी तुझ्या मांडीवरती प्राण सोडतोय, याचा अर्थ मला स्वर्ग मिळणार. कारण तुझ्या मांडीवरती माझा प्राण जातो. तर तिथे मी स्वर्गात जाणार, तुझे वडील होण्याचा जो मान मिळालाय, तुझे वडील होण्याचं जे पुण्य मिळालंय, असे दशरथ तुझे वडील असल्यामुळे ते पण नक्की मला स्वर्गातच भेटतील. पण स्वर्गात भेटलेल्या त्या दशरथांना मी सांगू का की असं असं झालंय की सीतेचं अपहरण झालंय आणि रावण नावाच्या एका राजाने ते केलंय, असं मी सांगू का? त्यांच्याशी हे बोलू का? तेव्हा रामाचं उत्तर असं होतं की नको, नको. कारण काय? ताकदीचा अंदाज आहे, पण ताकदीचा शो ऑफ नाही, हा प्रसंग सांगतो. तो म्हणतो की मी आता जाणार आहे रावणाकडे. रावणाचा वध माझ्या हाताने लिहिलेला आहे. रावणाचा वध जेव्हा माझ्या हाताने लिहिलाय, मी रावणाचा वध करेन. तो माझ्या हाताने गेल्यामुळे तोही स्वर्गात जाईल. आणि स्वर्गामधली लोकसंख्या छोटी असल्यामुळे आज ना उद्या रावण आणि दशरथ भेटतील. ते विचारतील तुम्ही कोण, आम्ही कोण. याच्यामध्ये त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये दशरथाला कळेल की हा रावण ज्यांनी माझ्या सुनेचं अपहरण केलं आणि त्याच्या युद्धामध्ये याचं मरण झालं, हे त्यांना दशरथांना रावणाच्या तोंडूनच कळू दे. ताकद आहे याची पुरेपूर कल्पना. तरी पण 1200 किलोमीटर चालत जायची तयारी, तरी सुद्धा कंदमुळं खायची तयारी, तरी सुद्धा वनवासात राहायची तयारी. या सगळ्यामुळे रामाबद्दलचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या मनात वाढत चाललंय आणि वाढतं राहतं. तुमच्या सेवेची आज संधी दिलीत, याबद्दल शतशः धन्यवाद. थँक्यू सो मच.